हॅलो फ्रेंड्स, मी सागर कुमार तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे। आपण जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन भागांचे नोटिफिकेशन प्राप्त होईल। आपण मागच्या भागामध्ये बघितलं की सायरा अवीला धीर देत म्हणत असते की तू काही नवीन डिझायनर नाहीये, अनुभवी आहे आणि परदेशात पण तू किती स्पर्धा जिंकला आहेस, थोडं डोक्यात प्रकाश पाड आणि विचार कर। चला तर पुढे वळूया आपल्या पुढच्या भागाकडे। भाग क्रमांक 16। सायरा तिसरा नंबर चालू झालाय आणि पुढचा आपला आहे। विराज डोक्याला हात लावत सायराला म्हणत असतो। सायरा आता अवीकडून विराजकडे वळते। विराज स्पर्धेत किती स्पर्धक आहे? सायरा म्हणते। 15 आहेत, विराज म्हणतो। शेवटचा नंबर यायला किती वेळ लागेल? सायरा म्हणते 2 तास आणि 1 तासाचा ब्रेक, विराज असं म्हणतो। म्हणजे 3 तास। सायरा असं म्हणतच सर्व सायरा आणि विराजकडे पाहत राहतात, पण कोणाला काहीही समजत नाही। अवीला मात्र चांगलं समजतं की सायराला काय म्हणायचं आहे। विराज सायरा बरोबर म्हणते, अवी बाणावर येत म्हणतो। सायरा आणि विराज अवीकडे बघायला लागतात। डॅड, तुम्ही आपला नंबर 4 वरून 15ला घ्या काहीही करून, आणि विराज तू आपला सर्व अनुभवी स्टाफ एका ठिकाणी बोलव, असं पण सगळे इथेच आहे। युग आणि राजीव, तुम्ही सिया आणि अवनीची मदत घेऊन डिझाईनसाठी लागणारे साहित्य जमा करा। अवी प्रत्येकाला काम वाटून देतो। अवी त्याला दिलेल्या रूममध्ये जातो आणि एक कागद घेऊन त्यावर डिझाईन काढायला सुरुवात करतो। सायरा पण त्याच्या दुसऱ्या बाजूला बसून डिझाईन काढायला सुरुवात करते। तोपर्यंत विराजने बाहेर एका मोठ्या रूममध्ये सेटअप केलेलं असतं। अवी सर्व रेडी आहे, तू फक्त डिझाईन तयार कर। विराज घाईत येतो आणि अवीला म्हणतो। अवी त्याच्या हातातील कागद विराजला दाखवत म्हणतो, विराज त्यात डिझाईनमध्ये थोडेफार चेंजेस करायचे आहे, हे बघ। अवीच्या हातातील कागदावरील डिझाईन पाहत विराज म्हणतो, ही पण बेस्ट आहे, चल लवकर आता। इतक्यात त्या दोघांची नजर सायरावर जाते, तर तिने त्याच डिझाईनमध्ये नेमकं बदल करून छान डिझाईन बनवलेले असते। दोघांना ती डिझाईन खूप आवडते आणि बाकीच्या सायराच्या आयडिया वापरून अवी आणि त्याची टीम नवीन डिझाईनसाठी जोरात तयारीला लागतात। सर्व डिझाईनमध्ये बिझी असतात, तर अवीचं लक्ष सायरावर जातं। ती पण त्याला डिझाईन बनवायला खूप मेहनत करत असते। त्याला विश्वास बसत नसतो की सायरा त्याला इतकी मदत करते। डिझाईन बनवायला सर्व इतकी बिझी असतात की कोणाला भूक पण लागत नाही। इकडे बाहेर दोघं फॅमिली देवाला प्रार्थना करत असतात की सगळं बरोबर झालं पाहिजे। सर्वांची आशा अवीसोबत जोडलेली असते। सायरा, तू जेवण करून घे, अवी तिच्याकडे येत म्हणतो। जेवणाचं नंतर बघू, आता हे जास्त महत्त्वाचं आहे। सायरा त्याच्याकडे लक्ष न देता कापडावर डिझाईन करत अवीला म्हणत असते। अवी एक स्मित हास्य करतो आणि परत आपल्या डिझाईनकडे वळतो। थोड्या वेळात दरवाजाजवळ अर्जुन येतो, पूर्ण घामाने भिजलेला असतो। अवी आता फक्त अर्धा तास बाकी आहे, सर्व रेडी आहे ना? अर्जुन घाम पुसत म्हणतो। काका, तुम्ही टेन्शन नका घेऊ, डिझाईन होत आली आहे, विराज पुढे होऊन म्हणतो। अवी आणि सायरा कामातच बिझी असतात। अर्जुन विराजच्या खांद्यावर हात ठेवतो आणि पाठ थोपटून निघून जातो। आता 14वा नंबर प्रेझेंटेशन देत असतो आणि पुढचा नंबर अवीचा असतो। विक्रम गालात असत अवीचा चेहरा पाहायला उत्सुक असतो। विराज, डिझाईन रेडी आहे, आपल्या मॉडेलला बोलव आणि तिला पण रेडी कर लवकर, अवी डिझाईनचं शेवटचं वर्क करत म्हणतो। विराज त्यांच्या मॉडेलला अवीजवळ आणतो आणि ती अवीच्या समोर येऊन उभी राहते। अवी एक नजर तिच्याकडे पाहतो आणि एक नजर डिझाईनकडे पाहतो। आता मात्र सायरा आणि अवीला
मोठा शॉक लागतो, कारण घाईघाईमध्ये अवी मॉडेलचं मापच घ्यायचं विसरला होता. त्यामुळे बनवलेली डिझाईन तिच्यापेक्षा मोठी झाली होती. आता अवीसोबत सायराला पण घाम फुटायला लागतो. इकडे बाहेर जोरात टाळ्यांचा आवाज येतो, म्हणजे 14व्या नंबरचं प्रेझेंटेशन संपलेलं होतं आणि पुढचा नंबर अवीचा होता. इतकी मेहनत केल्यावर शेवट आता डोकं फोडायची वेळ अवीवर आली होती. अँकर आता अवीचं नाव घेतो. हॉलची लाईट बंद होते. अवी हातात माईक घेऊन स्टेजवर येतो. तसा एक लाईटचा प्रकाश अवीवर पडतो. अवी स्टेजवर पुढे येऊन त्याची पोझिशन घेतो, जिथे डिझायनरसाठी स्पेशल उभं राहायला जागा केलेली असते. सायलेंट म्युझिक ऑन होतं, सोबतच लाईट्स पण ऑन होतात आणि अवीचे मॉडेल एक एक करून स्टेजवर परफॉर्मन्स करून आपली आपली जागा घेऊन मुख्य मॉडेलची वाट बघत असतात. सोबतच ऑडियन्स पण मॉडेलची वाट बघत असतात. खालील दोघं परिवार देवाला प्रार्थना करत असतात की सर्व नीट झाला पाहिजे. अवी डोळे मिटतो आणि स्टेजवर थोडे लाईट्स अजून लागतात. सर्व अचानक जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात, तर बाकीचे आरोळ्या मारतात. अवी डोळे उघडतो तर समोर त्याने डिझाईन केलेला फिकट गुलाबी रंगाच्या घागऱ्यावर पूर्ण बारीक गोल्डन वर्क केलेलं असतं. त्यावर मॅच होणारं त्याच रंगाचं स्लीवलेस ब्लाऊज, ते पण पूर्ण डिझायनर, आणि हातावर मोकळी सोडलेली गोल्डन ओढणी जिला डायमंडने सजवलेली होती. सायरा घालून उभी होती आणि रॅम्प वॉक करत होती. 10 मिनिट आधी असं होतं की अवी हा घागरा तर खूपच मोठा होईल आपल्या मॉडेलला. विराज त्यांच्या मॉडेलकडे बघत म्हणतो. अवी एक नजर सायराकडे बघतो. ती डिझाईनच्या शेजारी उभी असते. अवी एक नजर सायरा आणि एक नजर डिझाईनकडे बघतो. विराजला त्याची नजर काय म्हणते हे कळतं, तर त्यांना दोघांना पाहून सायरा विराजकडे रागात बघत म्हणते, तुम्ही दोघं जो विचार करताय तो आताच डोक्यातून काढून टाका. मी असं काहीही करणार नाही. विराज तिला इमोशनल करून यासाठी तयार करतो. तोपर्यंत अवी सगळं विराज आणि सायरावर सोडून स्टेजवर निघून जातो. सायरा स्टेजवर उभी असते. तिचा परफॉर्मन्स झालेला असतो. आता पूर्ण हॉलमधील लाईट्स चालू होतात आणि सगळीकडे टाळ्या वाजवल्या जात असतात. दोघं फॅमिली खूप खुश असतात की शेवटी अवीने त्याची डिझाईन प्रेझेंट केली. तर विक्रमच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात, कारण आधीच्या डिझाईनला तोड देणारी ही डिझाईन बनलेली असते. आता अवीला ऑडियन्समधील काही व्यावसायिक तर मीडियावाले प्रश्न विचारत असतात. अवी प्रत्येकाला त्यांचं उत्तरं देत असतो. सायराला मात्र आता खूप ऑड वाटत असतं, कारण ते आतापर्यंत प्रोफेशनल लुकमध्येच सर्वांसमोर आलेली असते. आज ती अवीमुळे दुसऱ्यांदा तिचं लुक सोडून असं ट्राय करून आलेले असते. पण ती आता स्टेजवरून निघून चेंजिंग रूममध्ये जाते आणि चेंज करून तिच्या फॅमिलीजवळ येते. खरं तर तिला फॅमिलीसमोर जायला पण ऑड वाटत असतं, म्हणून ती एका बाजूला जाऊन उभी राहते. मीडियाला उत्तर देताना अवीचं लक्ष समोर उभ्या असलेल्या विक्रमवर जातं, पण रिझल्ट येईपर्यंत तो शांत बसणं गरजेचं समजतो. तर इकडे विक्रम रागाने लाल झालेला असतो आणि रागातच अवीकडे बघत असतो. अवी आता थोड्या वेळात खाली येतो आणि सर्वांमध्ये येऊन बसतो. रिझल्टची सर्व वाट बघत असतात. थोड्या वेळात स्टेजवर विदेशातील 2 बिझनेसमॅन तर भारतातील नामांकित उद्योगपती असे 3 व्यक्ती रिझल्ट घेऊन उभे असतात. सर्वांचा जीव जोरात धडकत असतो. अर्जुन विक्रमने दिलेलं चॅलेंज हरला नाही पाहिजे ही भीती अवीच्या मनात असते. हॉलमध्ये पूर्ण शांतता पसरते. सर्व रिझल्टची वाट बघत असतात. बाहेर पण स्क्रीनवर सर्व दिसत असतं, म्हणून सगळीकडे कोण जिंकतं याचीच वाट पाहायचं चालू असतं.
अँकर आता डायरेक्ट विषयावर बोलायला सुरुवात करतो. तर या स्पर्धेचे विजेते आहे. अँकर इतकं बोलून थांबतो आणि एक नजर पूर्ण हॉलमध्ये फिरवतो. सर्व त्याच्या पुढच्या शब्दाची आतुरतेने वाट बघत असतात. अँकर परत बोलतो. तर विजेता आहे मिस्टर अविराज राजाध्यक्ष. हे नाव ऐकतात राजाध्यक्ष परिवार आणि श्रीवास्तव परिवार जोरात आरोळ्या मारायला लागतात. विराज आणि राजू तर अवीला खांद्यावरच घेतात. विक्रम रागात हॉलच्या बाहेर निघून जातो. त्याचा रेकॉर्ड आणि स्वप्न दोघं पण तुटलं होतं. अवी स्टेजवर जातो आणि त्याची ट्रॉफी घेतो. सर्व एकदम खुश होऊन टाळ्या वाजवत असतात. सायरा पण तितकीच खुश असते, पण बाहेरून कोणालाही समजू देत नाही. तिचंही स्वप्न आज पूर्ण झालं होतं, या स्पर्धेत भाग घ्यायचं. अवी स्टेजवर सर्वांना भेटून खाली येतो. तर मध्येच मीडिया त्याला अडवते आणि प्रश्न विचारते. तो खुश होऊन सर्वांना उत्तर देतो आणि सर्वांसमोर सायराला स्पेशल थँक्यू पण म्हणतो. अवी पूर्ण फॅमिलीचा आशीर्वाद घेतो. तर बाकी त्याला मिठीच मारतात आणि सर्व घरी निघायला लागतात. पण अवीला सायराच्या अभिनंदनची गरज असते. सायरा अवीला काहीही न बोलता सर्वांना भेटून निघून जाते. अवी स्वतःसोबतच बडबड करतो. स्पर्धा जिंकायला इतकी मदत केली आणि जिंकलो तर अभिनंदनसुद्धा केलं नाही. कशी आहे ही? अवी तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत म्हणतो. अशीच आहे माझी दीदी. वरून ती कठोर आणि रागीट दिसत असली तरी ती आतून खूप नरम आहे, फक्त कोणाला दाखवत नाही. सिया अवीचं बोलणं ऐकून त्याच्या मागून चालत येत म्हणते. अवी मागे वळतो तर सियाला त्याच्या मागे पाहून शॉक होतो. तू गेली नाही? अवी म्हणतो. हो, एक महत्त्वाचा कॉल होता तर बाजूला बोलत होते, सिया म्हणते. सिया त्याच्यासोबत एक स्मित हास्य करते आणि तिथून निघते. अवी एक सुस्कारा सोडतो की त्याने दुसरं काही बोललेलं नाही होतं. सर्व घरी जातात. आज प्रत्येक न्यूज चॅनलवर अवी आणि सायराने घातलेली त्यांची डिझाईन दिसत होती. सर्व खुश होते, पण माधवी पूर्ण रूममध्ये तोडफोड करत होती. सायरा तिच्या आणि अवीच्या मध्ये येते असंच तिला वाटत होतं. ती रागात तिचा मोबाईल घेते आणि एक नंबर डायल करते. हॅलो बॉस, मी सायराची बाकीची इन्फॉर्मेशन देते. त्यावेळी मी अपूर्ण सांगितली होती. माधवी सायराबद्दल सर्व तिच्या बॉसला सांगून तिचा राग शांत करते. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत छान छान कमेंट करत राहा, जेणेकरून पुढची कथा मला कंटिन्यू ठेवण्यासाठी मदत होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा.